आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मतकर आपले स्वागत करते. श्रोतेहो, आज आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल देशमुख. श्रोतेहो, मागच्या भागामध्ये आपण मानसिक आरोग्य म्हणजे काय हे सरांकडनं जाणून घेतलं. आज आपण पाहणार आहोत मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार यामध्ये नेमका फरक कोणता आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. डॉक्टर, मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार यात नेमका फरक काय आहे? आपण मागच्या भागामध्ये मानसिक आरोग्य काय याविषयी चर्चा केलीच आहे. मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार हे एक आहेत का? तर नाही. मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. मानसिक आरोग्य म्हणजे व्यक्तीची भावनिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याची अवस्था. यात व्यक्ती स्वतःच्या क्षमता ओळखू शकतो, दैनंदिन ताणाचा सामना करू शकतो, काम करू शकतो आणि समाजात अर्थपूर्ण योगदान देऊ शकतो. मानसिक आजार म्हणजे विचार, भावना किंवा वर्तनामध्ये असा बिघाड ज्यामुळे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर, त्याच्या नातेसंबंधावर किंवा कामकाजावर लक्षणीय परिणाम होतो. तेव्हा आपण त्या व्यक्तीला कुठला तरी मानसिक आजाराने तो ग्रस्त झालाय किंवा त्याची सुरुवात आहे असं म्हणू शकतो. अच्छा, मग डॉक्टर, मानसिक आरोग्य चांगले असलेल्या व्यक्तीला मानसिक आजार होऊ शकतो का? होय, कोणालाही त्याच्या आयुष्यात कधीही मानसिक आजार होऊ शकतो. बरं. त्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. जसे शारीरिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीलाही मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, तसेच मानसिक आरोग्य चांगले असलेल्या व्यक्तीलाही नैराश्य, चिंता किंवा इतर मानसिक त्रास, समस्या, आजार उद्भवू शकतात. याचा अर्थ मानसिक आजार हा व्यक्तीच्या स्वभावाचा दोष किंवा कमकुवतपणा नाही, तर तो उपचार योग्य असा वैद्यकीय आजार आहे. डॉक्टर, मग मानसिक आजार असला की व्यक्ती खरंच कायमस्वरूपी अस्वस्थ असते असं म्हणता येईल का? मग नाही, अजिबात नाही. योग्य उपचार, औषधे, समुपदेशन, मानसोपचार आणि कुटुंबाचा आधार यामुळे बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणीय सुधारणा आपल्याला दिसते. अनेक जण तर पूर्वपणे सामान्य आणि यशस्वी आयुष्य जगतात. म्हणून मानसिक आजार म्हणजे आयुष्य संपले किंवा तो व्यक्ती कायमस्वरूपी अस्वस्थ राहील असं मुळीच नाही. डॉक्टर, मग या सर्वांना आपण जर विचार केला तर आपण श्रोत्यांना यामधून काय सांगाल? श्रोत्यांसाठी मानसिक आरोग्य ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, तर मानसिक आजार ही उपचाराची गरज असलेली वैद्यकीय अवस्था आहे. मानसिक आजार लपवण्यापेक्षा किंवा त्यावर उपचार टाळण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे की वेळेवर तो ओळखून तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे अधिक महत्त्वाचं आहे. जितक्या लवकर उपचार सुरू होतात तितके चांगले परिणाम आपल्याला दिसतात. हे कुठल्याही आजाराशी जसं संबंधित आहे तसंच ते मानसिक समस्यांशी किंवा मानसिक आजारांविषयी संबंधित आहे. श्रोतेहो, आज आपण मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार यामधला फरक समजून घेतला. आपल्यासोबत होते मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल देशमुख सर. श्रोतेहो, पुढच्या भागामध्ये आपण भावना म्हणजे नेमकं काय याविषयी बोलणार आहोत. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.